मित्रांनो, भारत सरकारने केलेल्या या एका गोष्टीमुळे कंटेंट क्रिएशन हा आता फक्त छंद किंवा वेळ मिळाल्यावर करण्याची गोष्ट राहिलेली नाहीये, तर ते एक अधिकृत ऑफिशियल प्रोफेशन करिअर बनणार आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. आता 14 एप्रिल 2026 ला भारताच्या संसदेमध्ये नॅशनल क्रिएटर इकॉनॉमी बिल 2026 पास झालेलं आहे आणि याच्यातून कंटेंट क्रिएशनला आता अधिकृत मान्यता मिळालेली आहे. हे बिल पास झाल्यानंतर कंटेंट क्रिएशनच्या आयुष्यामध्ये कुठले नेमके बदल होणार आहेत, कुठल्या गोष्टी फॉलो कराव्या लागणार आहेत, हे मी तुम्हाला अगदी शॉर्ट मध्ये सांगतो. सगळ्यात पहिली गोष्ट काय होणार आहे माहितीये, जसं तुम्ही आता एखादा लहान बिझनेस वगैरे स्टार्ट करताना, शॉप ऍक्ट वगैरे काढताना, तसं कंटेंट क्रिएशनला एक रजिस्ट्रेशन प्लॅटफॉर्म मिळणार आहे, जिथं त्यांचं कंटेंट क्रिएशनचं प्रोफेशन ते रजिस्टर करू शकतील. याच्यातून काय होईल तर पुढे जाऊन काही गव्हर्नमेंट स्कीम्स असतील, पेन्शन्स असतील, इन्शुरन्स असतील किंवा इव्हन बँक लोन्स वगैरे या गोष्टी कंटेंट क्रिएशन साठी मिळणं सोपं होईल आणि त्या पद्धतीने कंटेंट क्रिएशनची इकॉनॉमी अजून ग्रो व्हायला मदत होईल. बरं, हे बिल आणण्याचा उद्देश काय? सोपा आहे. कंटेंट क्रिएटर्स, प्लॅटफॉर्म्स आणि जे ब्रँड्स ज्यांना मार्केटिंग करायचे या सगळ्यांना इंटरलिंक करणं किंवा या सगळ्यांवरती काहीतरी रेग्युलेशन्स असणं. आता ते रेग्युलेशन्स काय असू शकतात आणि कुठल्या गोष्टी तुम्हाला फॉलो करायला लागू शकतात, तर त्या अशा आहेत. जर तुम्ही कुठलंही पेड कंटेंट बनवत असाल, पेड कोलॅबोरेशन वगैरे असेल ना, तर तुम्हाला ते क्लिअरली मेन्शन करणं गरजेचं असणार आहे. एआय जनरेटेड कंटेंट वगैरे तुम्ही पोस्ट करत असाल तर ते सुद्धा तुम्हाला क्लॅरिफाय करावं लागणार आहे. जी पण लोक मिस इन्फॉर्मेशन किंवा काहीतरी भडकवणारा वगैरे कंटेंट टाकतात ना, त्या सगळ्या गोष्टींवरती कडक निर्बंध आणि रेग्युलेशन्स येऊ शकतात. आणि हो, अजून एक गोष्ट होणार आहे, जर का तुम्ही कंटेंट मधून चांगले पैसे कमवत असाल ना, तर त्यावरती तुम्हाला टॅक्स सुद्धा भरावा लागू शकतो. मे बी हे बिल म्हणजे कंटेंट क्रिएटरसाठी दुधारी तलवार असू शकतं. काही गोष्टींमध्ये बरेचसे रिस्ट्रिक्शन्स पण लागू शकतात, पण हा, तुम्हाला आता कंटेंट क्रिएटर म्हणून एक अधिकृत मान्यता पण मिळेल. बाकी कुठल्याही करिअर सारखं कंटेंट क्रिएशनला ट्रीट करावं लागेल. एक करिअर म्हणून बघायला लोक शिकतील आणि त्यांचा माइंडसेट तोपर्यंत चेंज होईल.